हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मित्रांनो, क्रिकेट अँड मॅच मध्ये आपलं स्वागत. लीड्स कसोटी पहिला दिवस. कालचा जो दिवस होता तो भारताच्या दृष्टीने खरोखरच अतिशय चांगला होता. न्यू डॉन इन द एरा ऑफ इंडियन क्रिकेट, एक खूप चांगली सुरुवात झालेली आहे. डे वन ऑफ द फर्स्ट टेस्ट अँड सिरीजचा जो पहिला सामना आहे त्याचा जो डे वन आहे, त्या डे वन वरती जर तुम्ही एवढा कमांड मिळवली तर पुढची सिरीज कशी जाणार याचा अंदाज बांधायला हरकत नाही. आणि मित्रांनो, सांगायला आनंद वाटतोय, सगळ्या कुशंकांवर मात करून भारत पहिल्या परीक्षेमध्ये सुरुवात तर फारच चांगली केलेली आहे. आज कंडिशन अशी आहे की वी आर इन अ कमांडिंग पोझिशन. म्हणजे आजच्या दिवसाखेरचा खेळ जेव्हा 85 ओव्हरचा संपला तेव्हा भारताच्या 360 धावा आहेत आणि गडी बाद झालेले आहेत फक्त 3. ऍक्च्युली लीड्सच्या ग्राउंडवरती पहिल्या ह्याच्यामध्ये डावामध्ये जो संघ 300 धावा करतो त्या संघाला जिंकायची संधी खूप असते. आता 360 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत, फक्त 3च गडी बाद झालेले आहेत. आता पंत आणि हे दोघे अतिशय सुंदर खेळतात, शुभमन आणि पंत. त्यानंतर करुण नायर कडून पण अपेक्षा आहेत, आणि जडेजा आणि शार्दूल ठाकूर अँड कंपनी बॉलर्स. त्यामुळे अजूनही बरीचशी बॅटिंग शिल्लक आहे. उरलेल्या सगळ्यांनी मिळून जर आणखीन 140 पेक्षा जास्ती धावा वाढवल्या तर फलकावर 500 धावांपेक्षा जास्त धावा दिसू शकतील. आणि 500 पेक्षा जास्त धावा जेव्हा आपण इंग्लंडच्या मैदानात करू, इंग्लंडच्या परिस्थितीत, तेव्हा तिथे सामना आपण हारायची शक्यता जवळजवळ उरत नाही. त्यामुळे एक मोठी संधी चालून आलेली आहे हा सामना जिंकायची. हा सामना जिंकला की सिरीज वरती आपण बऱ्यापैकी कंट्रोल मिळवू शकतो. आता असं आहे ना की ह्या दोघांची जी अनुपस्थिती होती, विराट आणि रोहित यांची, ती कितपत महागात पडते या ज्या शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे. सुरुवात सुंदर झाली, मिडल ऑर्डर सगळं म्हणजे स्वप्नवतच होतं, ड्रीम स्टार्ट. मला सगळ्यात कौतुक करावं असं वाटतं शुभमन गिलचं. शुभमनचं ओव्हरसीज रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. आउट ऑफ इंडिया त्याच्या कसोटीमधल्या 5 शतकांमधलं भारताबाहेरचं हे केवळ दुसरंच शतक आहे. विशेष म्हणजे ते शतक त्याच्या कसोटी सामन्याच्या कॅप्टनशिपच्या पहिल्या डावात आलेला आहे. हा चौथा फलंदाज ठरलेला आहे. पहिला म्हणजे विजय हजारे, त्यानंतर सुनील गावस्कर, तिसरा विराट आणि चौथा शुभमन. म्हणजे कालपर्यंत जी शंका वाटत होती की इज इट इन सेफ हँड्स, येस, नाउ वी कॅन से इंडियन क्रिकेट इज इन सेफ हँड्स. शुभमननी आपले नाणं वाजवून सिद्ध केलेलं आहे. आता काय वेगळं सांगायची गरज नाही. फक्त असंच आहे ना की हा जो परफॉर्मन्स आहे हा इथून पुढे असाच राहायला हवा, त्याच्यामध्ये हे यायला नको. तर कालच्या दिवसाच्या बाबतीत असं म्हणता येईल की इंग्रज संघाचा कसोटीची हा जे पिच आहे ते पिच ओळखण्याचा त्यांचा अंदाज चुकला का काय समजत नाही. पण तसं नाही म्हणतायत, टिपिकल इंग्लिश हे होतं. आता हा समरची सुरुवात आहे, 20 जून म्हणजे इंग्लिश समरची सुरुवात. इंग्लिश समरची सुरुवातच एकदम 29 म्हणजे वगैरे टेम्परेचर म्हणजे त्यांच्या दृष्टीने खूपच आहे. आपल्या खेळाडूंना होम पिचवर खेळल्यासारखं वाटत होतं. पिच नाही म्हणता येणार, होम कंडिशन मध्ये म्हणता येईल. काल एकदम सनी डे होता. थोडं किंचित कधीतरी असं ढगाळ आहे की काय असं वाटत होतं, पण एकंदरीत सनी डे होता. बॅटिंगला सेन्सिबल बॅटिंग केली तर बॅटिंगला चांगला होता. आता हा जो ड्यूक्सचा जो चेंडू आहे ना, तो पहिल्या 7 ओव्हर पर्यंत फारसा स्विंग होत नाही. त्यानंतर एकदा स्विंग आणि असं मूव्ह व्हायला लागला, लॅटरल मुवमेंट वगैरे त्याला मिळायला लागली की मग 40-45 ओव्हर पर्यंत तो बॉलरना पूर्ण मदत करतो. अनप्रेडिक्टेबल असतो. आणि इथला जो हे लीड्सचं जे पिच आहे त्या पिच वरती शॉर्ट पिच बॉलिंग नाही चालत. थोडीशी ओव्हर पिच म्हणजे अगदी ऑफ स्टंपच्या बेलला स्पर्श करेल एवढा बाउन्स मिळेल अशी बॉलिंग करायला लागते. इंग्लंडने प्रॉपर बॉलिंग केली. आता असं आहे की इंग्लंडकडे
ब्रॉड नव्हता आणि त्यांचा जो अँडरसन आहे हे दोन मेन बॉलर त्यांचे नव्हते. याआधी असं व्हायचं ना की फर्स्ट चेंजला वोक्स यायचा, हे सतावायचे भयंकर अँडरसन आणि ब्रॉड, आणि वोक्सला मारायच्या नादात त्याला विकेट्स पडायच्या. आता वोक्स स्ट्राईक बॉलर आहे, त्यामुळे फर्स्ट चेंज बॉलर नाहीये. या खेपेला त्याला त्याच्यावरती जी भिस्त होती, कुठेतरी इंग्लिश अटॅक कुठेतरी कमी पडला आणि नेमकं वूड नाहीये, जोफ्रा आर्चर नाहीये. म्हणजे त्यांचे दोन जबरदस्त, आपल्याकडे कसं हा नाहीये, विराट आणि रोहितची फलंदाजीतली अनुपस्थिती आपल्याला जाणवतीये, तशी अँडरसन, ब्रॉड प्लस हा आता मी सांगितलेले दोघे, त्यांची ही जी अनुपस्थिती आहे, जोफ्रा आर्चर आणि वूड, हे चौघे नसल्यामुळे त्यांचा बॉलिंग कमकुवत आहे. आणि पहिला आणि दुसरा सामना जर जोफ्रा आणि वूड खेळत नसतील तर त्याचा फायदा आपण उठवला पाहिजे. पहिला दुसरा सामना जिंकून एक मजबूत पकड घ्यायला पाहिजे सिरीजवर. आता इंग्लिश कंडिशन्स आहेत, काहीही सांगता येत नाही. आज आपण वी आर इन कमांडिंग पोझिशन, यात काही शंकाच नाहीये. पण हे कसं आहे, इथे अशा क्लस्टरनी विकेट्स पडतात, काहीही होऊ शकतं. कालच्या सामन्याचं सांगायचं झालं तर आपली सुरुवात अतिशय सुंदर झाली. के.एल. राहुल आणि यशस्वी खूप सुंदर खेळले, अतिशय सुंदर ओपनिंग पार्टनरशिप. त्याच्यातही जास्त सेटल वाटत होता के.एल. राहुल. यशस्वी मधनं थोडासा चकत होता. के.एल. राहुलने काल जे कव्हर ड्राईव्ह मारलेले आहेत ते अप्रतिम होते. कालच्या संबंध दिवसातले सुंदर शॉट म्हणजे के.एल. राहुलचे 2-3 कव्हर ड्राईव्ह. आता हा कव्हर ड्राईव्ह मधला एक्सपर्ट आहे वगैरे, इतर लोकांची नावं घेतली जातात, पण राहुल हम भी कुछ कम नाही. राहुल सुद्धा कव्हर ड्राईव्ह, राहुलची ओव्हरऑल बॅटिंगच चांगली आहे, पण कव्हर ड्राईव्ह मध्ये तो बाप आहे. कालचे कव्हर ड्राईव्ह त्याचे डोळ्याचं पारणं फेडण्यासारखे होते, पण दुर्दैवाने असाच एक कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. लंचला जेव्हा फक्त 5च मिनिटं बाकी होती तेव्हा राहुलचा पेशन्स गेला आणि त्याची विकेट गेली. राहुल आउट झाला. पहिली विकेट 91 धावांवर पडली. सुरुवात चांगली होती. नंतर आलेल्या साई सुदर्शनचा मला थोडस, पहिली मॅच आहे त्यामुळे त्याला बेनिफिट ऑफ हे देऊन टाकूया आपण, इनएक्सपिरियन्स. पण बॅट्समनची लेग साईडला विकेट कॉट बिहाइंड जावी हे काय बरं वाटत नाही. आउटस्विंग चकला आणि स्लिप कॉर्डर मध्ये कॅच आउट झाला समजू शकतो आपण, पण तो काल ज्या पद्धतीने आउट झाला ते म्हणजे आयपीएलच्या मॅच मध्ये आउट झाल्यासारखाच आउट झाला. त्याला आयपीएल मधून बाहेर पडून लवकरात लवकर टेस्ट क्रिकेट अडॅप्ट करायला पाहिजे. पण पहिलाच सामना आहे त्यामुळे त्याच्यावर टीका करणं म्हणजे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. ठीक आहे, एक साई सुदर्शनचं अपयश वगळलं तर सगळं इट वॉज अ स्टोरी ऑफ सक्सेस ऑफ इंडियन बॅटिंग. सगळ्यात सगळ्यात कुडोस टू शुभमन, इन्क्लुडिंग मी. मला सुद्धा शंका येत होती की इंग्लिश ग्राउंड, इंग्लिश पिचेस आणि इंग्लिश बॉलिंग समोर शुभमन कसा खेळतो, पण सगळ्या टीकाकारांची तोंड त्यांनी व्यवस्थित बंद केलेली आहेत. कालचं जो त्याचं हे होता, इनिंग होती ती वन ऑफ द बेस्ट कॅप्टन्स नॉक इन द टेस्ट मॅच हिस्ट्री. बट वेट, ऑल इज नॉट एट ओव्हर. अजून बरंच काही काही घडायचं आहे या मॅच मध्ये. आणि असं आहे ना की इथे विकेट्स क्लस्टर मध्ये पडतात, त्यामुळे 360ला 3 जरी आउट असले तरी इथून पुढे 500, कदाचित 3 बाद 500 सुद्धा होतील, किंवा 500 पर्यंत आपला संघ पोहोचू शकणार नाही. अनप्रेडिक्टेबल आहे, इंग्लिश क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पण आपण असं आशा करूया की आपला संघ 500च्या पुढे जाईल. एकदा आपण 500च्या पुढे गेलो की तिथून सामना हारायची शक्यता जवळजवळ नाही होणार. आज एक अतिशय सुवर्ण संधी चालून आलेली आहे आपल्याला. चालून आलेली नाही, आपण ती ग्रॅप केलेली आहे. अतिशय सुंदर फलंदाजांनी ग्रॅप केलेली आहे. आता आजचा दिवस सुद्धा हवामान तसंच अपेक्षित आहे, सनी डे राहणार आहे, ब्राईट सनशाईन असेल, आणि सेन्सिबल बॅटिंग केली तर धावा होणार आहेत. आपले खेळाडू तसंच करतील आणि आजच्या दिवस अखेर आजची जी कमांडिंग पोझिशन आहे त्या कमांडिंग पोझिशन मधून आपण मॅच विनिंग पोझिशन मध्ये असू. या गुड नोटवर